हॅलो, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. गवार ही अनेकांच्या आवडीची भाजी. मग ही गवार वाटणातील असो नाहीतर नुसती परतून केलेली असो. तर आज आपण मसालेदार अशी गवाराची भाजी जी डब्याला सुद्धा नेता येईल अशी बनवणार आहोत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया. मी इथे 200 ग्राम हिरवीगार गवार, त्याचे दोन्हीकडचे देठ शिरा काढून स्वच्छ धुवून घेतले आहे. आणि मग एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घालून त्यांना चांगले परतून घ्यायचे आहे. भाजी जास्त परतून घ्यायची नाही, अगदी हलकेसे असे 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे. नंतर पुन्हा त्याच कढईत 4 ते 5 चमचे तेल घालून तेल छान असे गरम झाले की त्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालून मोहरी तडतडली की त्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यात कढीपत्ता घालून कांदा गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की त्यात 1 मोठा चमचा सुकं खोबरं व कांद्याचे भाजून केलेले वाटण हे घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. नंतर त्यात पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून तेही छान असे परतून घेऊन त्यात बाजूला परतून ठेवलेली गवार घालून घ्यायची आहे. गवार आपण आधीच परतून घेतली असल्यामुळे या भाजीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गवार छान अशी मसाल्यात परतून झाली की त्यात 1 मोठा चमचा दाण्याचे कूट घालायचे आहे. दाण्याचे कूट घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते. नंतर त्यात अर्धा कप पाणी घालून छान असे मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यायचे आहे. गवारीची भाजी खाण्याचे खूप फायदे आहेत. ही एक औषधी वनस्पती आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही, कारण की या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटॅमिन्स असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. भाजी मध्ये मध्ये थोड्या थोड्या वेळाने चेक करत राहा, म्हणजे की ती खाली करपणार नाही याच्याकडे लक्ष राहते. पहा, 7 ते 8 मिनिटातच आपली ही भाजी रेडी झालेली आहे. अशी ही मसालेदार गवारीची भाजी खाण्यास खूप टेस्टी लागते. तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा.